नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये डॉक्टर डी वाय पाटील युनिटेक सोसायटीचं डॉक्टर डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरी पुण्यातलं कॉलेज आहे. या कॉलेजची जी काही संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे या कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेली आहे. आणि जो काही कट ऑफ रिलेटेड जो काही डाटा घेतलेला आहे आपण या कॉलेज रिलेटेड तो महाराष्ट्र सिटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेला आहे. कॉलेजचं कॅम्पस काय अशा प्रकारे आहे बघा. काही इन्फॉर्मेशन बघा. 1998चं कॉलेज आहे, प्रायव्हेट ट्रस्ट आहे आणि ॲफिलेटेड टू द सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. बघा तुम्ही बघू शकता जवळजवळ 8 ते 9 ब्रांचेस इथे तुम्हाला अवेलेबल दिसतं. सिव्हिल इंजिनिअरिंग विथ इंटेक दिलेलं आहे आपण 120, कम्प्युटर 240, आय टी 60, इलेक्ट्रिकल 60, ENTC 180, इन्स्ट्रुमेंटेशन 30, मेकॅनिकल 180 अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर रोबोटिक्स वगैरे जर बघितलं तर तुम्ही 60. ठीक आहे. आफ्टर दॅट आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि 180. फी स्ट्रक्चर काही अशा प्रकारे आहे बघा. आता कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर दिलेलं नाही आहे, म्हणजे मी त्या वेबसाईटवर अवेलेबल आहे, तुम्हाला जर बघायचं असेल तर बघू शकता. ओके. तर बघा ही जी काही फी स्ट्रक्चर आहे, समजा हे जनरल कॅटेगरीवाल्यांसाठी आहे. बघा इथं ट्युशन फी आहे 1,10,435 आणि डेव्हलपमेंट फी आहे 16,565. तर टोटल फी झाली 1,27,000 रुपये. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की म्हणजे ज्या विद्यार्थिनी आहे त्यांच्यासाठी काय ना GR असल्यामुळे जी काही ट्युशन फी आहे ती माफ होणार. म्हणजे स्पेशल गर्ल्ससाठी जी काही फी राहणार आहे ती 16,500 पण हे सगळीच कळायचं. ओके. म्हणजे ज्या कॉलेजची फक्त तुम्हाला ट्युशन फी माफ राहणार आहे. ओके. म्हणजे ट्युशन फीच जास्त राहते. समजा आता बघा तुम्ही 1,27,000 पैकी 1,10,000 ट्युशन फी आहे, त्याच्यामुळे ही फी स्पेशल यासाठी GR आहे महाराष्ट्र शासनाचा, त्याच्यामुळे लेडीजसाठी जी काही फी आहे ती कमी लागणार आहे. ओके. आफ्टर दॅट बघा इथे जे काही 8 ते 9 ब्रांचेस अवेलेबल आहेत त्यांचा जो काही कट ऑफ आहे लास्ट इयरचा आपण सिटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेला आहे. कॅपराउंड पहिल्यासाठी आहे आणि हा जो काही कट ऑफ आहे तुम्ही ब्रांच वाईज बघू शकता. बघा सिव्हिल इंजिनिअरिंगचं बघा, जनरल ओपनला 82 पासून सुरुवात झाली, SC 68. ओके. जसं जसं कॅटेगरी चेंज झालं तसा कट ऑफ चेंज झाला. OBC ACBC जर बघितलं तर 81 78च्या घरात तुम्हाला दिसतं. कम्प्युटर 96 पासून ओपनला क्लोज झालं. सुरुवात झाली म्हणण्यापेक्षा क्लोज झालं खूप चांगलं आहे, कारण की हा जो काही आहे ना क्लोजिंग रँक आणि क्लोजिंग पर्सेंटाईल आहे. SC 90, ST 67, VJ 91, NT1 NT2 NT3 93 94 आणि 95 रिस्पेक्टिव्हली. OBC आणि ACBC जर बघितलं तर 96 आणि 96च्या जवळपास दिसतं तुम्हाला. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पण जर बघितलं तर खूप म्हणजे कम्प्युटर सायन्स आणि IT मधले बराच कमी फरक असतो, तोच तुम्हाला फरक इथं बघायला मिळतो. सेम कम्प्युटर सायन्स सारखा याचाही तुम्हाला दिसतो. इलेक्ट्रिकलचा थोडा आणखी खाली आलेला तुम्हाला दिसणार. ENTCचा बघा, इलेक्ट्रिकल आणि म्हणजे काय म्हणू शकतो IT आणि कम्प्युटर सायन्स नंतर ENTCचा जास्त राहतो. तर बघा 94 पासून जनरल ओपनला क्लोज झालं, SCला 84ला क्लोज झालं, STला 24ला, VJ 82, NT1 NT2 NT3ला 91 93 आणि 92 रिस्पेक्टिव्हली. OBC ACBC 93 93. इन्स्ट्रुमेंटेशन 88ला जनरल ओपननं क्लोज झालं, SCला 66, NT1ला 22, OBCला 86, ACBC 86, L ओपनला 87 आणि LVJला 57. मेकॅनिकल 90वर क्लोज झालं. जनरल ओपनसाठी SC 77, VJ 66, NT2 87, NT3 87 अगेन, OBC आणि ACBC 88 आणि 89 रिस्पेक्टिव्हली. ऑटोमेशन अँड रोबोटिक्स जर बघितलं तर जनरल ओपन 93ला क्लोज झालं, SC 85, NT1 88. ओके. आणि तुम्ही जर बघितलं तर बघा इथे L ओपन पण 93ला क्लोज झालेलं तुम्हाला दिसतं. बघा लास्ट ब्रांच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स, कम्प्युटर सायन्स, IT नंतर मॅक्सिमम ट्रेंडिंगवर आहे आता, म्हणजे याला प्रिफरन्स द्यावं लागतं. बघा 95ला क्लोज झालं. बघा तुम्ही जसं कम्प्युटर सायन्स आणि IT बघितलं 96ला क्लोज झाला, 95ला म्हणजे 1% फरक तुम्हाला दिसतो. त्यानंतर तुम्ही जर OBC जरी बघितलं तर 95वर क्लोज झालेलं दिसतं. आफ्टर दॅट सीट मॅट्रिक्स आहे, म्हणजे कॅटेगराईज कशा प्रकारचं सीट डिस्ट्रीब्युशन राहायला पाहिजे हे सगळ्या शासनच्या निर्णयानुसार सगळ्या गोष्टी इथे चालत असतात. जो काही सिव्हिलचा इंटेक्ट आहे 120चा त्याचं डिस्ट्रीब्युशन बघू शकता. MS सीट्स 90, ऑल इंडिया 18, इन्स्टिट्यूट 12, ठीक आहे. कॅप सीट्स 108. आफ्टर दॅट कम्प्युटर इंजिनिअरिंग जो काही इंटेक्ट आहे 240 आहे, त्याच्यामुळे MS सीट्स 156, ऑल इंडिया 36 आणि 48 सीट्स फॉर द मॅनेजमेंट और इन्स्टिट्यूट कोटा. EWSला 24 आणि TFWSला 12. ITचं आहे बघा 60चा इंटेक्ट आहे, कमी इंटेक्ट आहे. कम्प्युटर सायन्सच्या कंपॅरिझननं जर आपण कम्पेअर केलं तर 39 MS सीट्स, ऑल इंडिया 9, 12 सीट्स इन्स्टिट्यूट्स. आफ्टर दॅट इलेक्ट्रिकलचं सेम IT सारखंच दिसतं.
ENTC बघा 180 इंटेक 117 सीट्स फॉर द MS सीट्स, ऑल इंडिया 27, इन्स्टिट्यूट 36. इन्स्ट्रुमेंटेशन बघा 30 अतिशय कमी आहे, सँक्शन इंटेक 19. आफ्टर दॅट मेकॅनिकल 180 सेम फॉर ENTC सारखंच आहे. ऑटोमेशन अँड रोबोटिक्स IT सारखं डिस्ट्रीब्युशन राहणार आहे, ज्यांचा इंटेक सेम राहणार नाही त्याचं डिस्ट्रीब्युशन सेम राहतं. आर्टिफिशियल 180 बघा 117 MS सीट्स 27 ऑल इंडिया अँड इन्स्टिट्यूट्स 36. तर बघा आफ्टर दॅट आपण यांच्या प्लेसमेंटकडे बघूया. प्लेसमेंट अतिशय स्ट्रॉंग दिसतं बघा. हे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरच दिलेलं आहे. म्हणजे 2 लाख म्हणजे जो काही इंटर्नशिप आहे म्हणजे 2.5 लाखापर्यंत इंटर्नशिप इथे मिळालेला आणि 70 लाखापर्यंत हायेस्ट पॅकेज इथं मिळालेलं दिसतं. आणि काही विद्यार्थी आहे डाटा सायन्स आणि त्या डिफरंट स्ट्रीममधनं. तर बघा आपण आता 26-27चा ऑनगोईंग जो चालू आहे त्यांचा आपण बघण्याचा प्रयत्न करूया. बघ इवन तुम्हाला इंटर्नशिप पण बघायला मिळते. म्हणजे पर मंथ 80, 35, 40 हजार मुलांना मिळून राहिले आहेत तिथं. ठीक आहे. आफ्टर दॅट काही विद्यार्थ्यांना बघा AIDSचे जे विद्यार्थी आहे यांना या पर्टिक्युलर कंपनीत 8 लाखाचं पॅकेज पण मिळालेलं आपल्याला दिसतं. आफ्टर दॅट 25-26 जर बघितलं तर बघा प्रॉमिनंट प्लेसमेंट म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचं नाव, ब्रांच, कंपनी आणि पॅकेज इन लॅखमध्ये आपल्याला दिलेलं दिसतं. तर बघा काही विद्यार्थी आहे AIDS GoDaddyमध्ये 33.97 म्हणजे 1, 2, 3, 4 विद्यार्थी GoDaddyमध्ये, एक विद्यार्थी कम्प्युटरचा आणि AIDSचे विद्यार्थी होतं यांना पॅकेज मिळालेलं आहे. आफ्टर दॅट 40 स्प्रेड इन 4 इयर्स म्हणजे 10 लाख पर इयर. ठीक आहे नाही, इथं 9 लाख पर इयर म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगलं पॅकेज मिळायला दिसतं आपल्याला बघा. 15 लाख, 14 लाख, 12 म्हणजे अतिशय पॅकेज खूपच व्यवस्थित आहे. 24-25चं बघा. आफ्टर दॅट तर बघा हे ॲमेझॉनला याने इंटर्नशिप केली होती तर 1.10 लाख पर मंथ. ओके म्हणजे 3 विद्यार्थी तुम्हाला दिसते ENTCचे. 1.4 इंटर्नशिप. ओके 24 लाख फॉर 3 इयर्स म्हणजे जो काही त्यांचा आता टायप वगैरे राहतो. तर बघू शकता तुम्ही जस्ट पेल आहे म्हणजे 27 लाखांचं 26.2. ओके डायफुकी ही जॅपनीज कंपनी आहे. बऱ्याच म्हणजे आता आपला ह्या रिसर्च चालू असतो तर आपल्याला लक्षात येतं डायफुकमध्ये म्हणजे जॅपनीज कंपनी असल्यामुळे बऱ्याच कॉलेजलाही येत असते. बघा झोलॅब्स 24, पेगा सिस्टम 15.66, 3 विद्यार्थी लागले तिथं. ठीक आहे ना. ट्रेस लिंकला बघा 13.9 2 विद्यार्थी आपल्याला दिसतं. आफ्टर दॅट नेक्स्ट त्याच्या अगोदरच्या इयरमध्ये आपण येऊया बघा. गुगलला कम्प्युटरचा हा विद्यार्थी 35 लाखांचं पॅकेज घेतलं यांनी. MU सिग्मा या कंपनीत 1, 2, 3, 4, 5 विद्यार्थी म्हणजे 4 विद्यार्थी मला ENTCचे आणि एक IT चा विद्यार्थी दिसलो. 30 लाखांचं पॅकेज घेतलं आहे त्यांनी. एक्स्ट्रिया बघा बरेच विद्यार्थी दिसतं. 1, 2, 3, 4, 5 विद्यार्थ्यांना म्हणजे 5ही विद्यार्थी जर बघितलं तर कम्प्युटर या स्ट्रीमचे होते. त्यांना 24 लाखांचं पॅकेज आणि 14.6 लाखांचं बघा 3-4 विद्यार्थी. वेरिटास टेक्नॉलॉजी 2 कम्प्युटरचे विद्यार्थी, 2 ITचे विद्यार्थी. आफ्टर दॅट ट्रेस लिंक ही नेहमीच म्हणजे इथे या कॅम्पसला भेट देत असते. कम्प्युटरच्या विद्यार्थ्यांनी बघा 13.9. आफ्टर दॅट लास्ट इयर बघूया तर बघा सौरव पवार नावाचा हा विद्यार्थी जो होता मेकॅनिकल ब्रांचच्या. TII ही कंपनी जी होती याला 70 लाखाचं पॅकेज इथे मिळालेला. मायक्रोसॉफ्टमध्ये एकाला 18चं. की नाही. पब्लिसिस सॅपियंट 20.63 म्हणजे बऱ्याच यार पॅकेजचं काही पाहायचं इथं म्हणजे कामच नाही आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट तीच कंपनी बघा म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं 20.26 20.63 लाखांचं पॅकेज. ओके त्यानंतर 13.32 म्हणजे अतिशय व्यवस्थित पॅकेज होतं इथं लक्षात. ओके तुम्हाला जर आपला व्हिडिओ आला असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.